नमस्कार मित्रांनो, पीएम किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये 9,000 रुपयांपर्यंतची वाढ होणार का? राज्यामध्ये राबवल्या जाणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा थकीत असलेला हप्ता वितरित होणार का? असे अनेक सारे प्रश्न शेतकऱ्यांना पडलेले आहेत आणि याच्या संदर्भातील काही नवीन माहिती अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, 1 फेब्रुवारीला केंद्र शासनाच्या माध्यमातून बजेट सादर केला जाणार आहे. यापूर्वी आपण पाहिलेले आहे की काल आर्थिक सर्वेक्षण जाहीर करण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये पीक विमा असेल, पीक कर्जाचं वितरण असेल, राज्यात किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या पीएम किसानसारख्या योजना असतील, याच्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना कुठेतरी मदत होते, असं देखील या सर्वेक्षणामध्ये दिसून आलेलं आहे. बिहारच्या इलेक्शनपूर्वीच कर्पुरी ठाकूर योजना सुरू करण्यात आलेली आहे. राज्यामध्ये सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवली जाते आणि अशा प्रत्येक राज्याच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनांमुळे शेतकऱ्यांना काहीसा आधार मिळतोय, असं देखील या ठिकाणी दिसून आलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं होतं की 2023-24 मध्ये सुद्धा बजेट सादर करत असताना मोठ्या प्रमाणात या पीएम किसानच्या निधीमध्ये वाढ करण्याची मागणी केली जात होती. गेल्या 15 दिवसापूर्वी मुंबई येथे पार पडलेला जो काही कार्यक्रम होता, याच्यामध्ये सुद्धा स्वामीनाथन फाउंडेशनच्या माध्यमातून पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या या सन्मान निधीमध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आलेली होती. 2022 पासून स्वामीनाथन फाउंडेशनच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधीमध्ये वाढ करण्याची मागणी केली जात आहे आणि एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना काहीतरी आधार देण्यासाठी पीक विमा योजना सक्षमपणे राबवणं, शेतकऱ्यांना दिली जाणारी पीक कर्ज अधिक सक्षमपणे दिली जाणं, त्याच्या लिमिटमध्ये काही वाढ करणं, याचबरोबर शेतकऱ्यांना दिली जाणारी जी काही डायरेक्ट बेनिफिट आहेत याच्यामध्ये वाढ करणं, यावरती केंद्र शासनाच्या माध्यमातून याच्यामध्ये भर देण्यात आलेला आहे आणि भर दिला जाणार असल्याची शक्यता दिसून येते. याच पार्श्वभूमीवर पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये वाढ करण्याच्या अनुषंगाने अद्यापपर्यंत कृषी विभागाच्या माध्यमातून किंवा इतर कुठल्या विभागातून प्रस्ताव दिला नसल्याची माहिती समोर आलेली आहे. यापूर्वी सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले होते की अशा प्रकारे वाढ करण्याच्या कुठल्याही शक्यता नाही किंवा कुठलाही तसा प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. परंतु एकंदरीत या सध्याच्या सुरू असलेल्या हालचाली आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना यांना दिला जाणारा दिलासा, या पार्श्वभूमीवरती बजेटमध्ये या योजनेमध्ये काहीतरी तरतूद केली जाण्याची शक्यता दिसून येत आहे आणि 1 फेब्रुवारी हे बजेट सादर केल्यानंतर त्याच्याबद्दलचे अपडेटसुद्धा समोर येणार आहे. मित्रांनो, याचबरोबर आपण जर पाहिलं तर 29 ते 30 जानेवारीच्या दरम्यान वित्त विभागाच्या माध्यमातून निधी वितरणाला मंजुरी देण्यात येईल आणि याच्यानंतर नमो शेतकरीचा हप्ता वितरित करण्यासाठी निधी मंजूर केला जाईल, अशा प्रकारचा अपडेट समोर आलेला होता. आणि या अनुषंगाने 29 जानेवारी रोजी वित्त विभागाच्या माध्यमातून निधी वितरणाला मंजुरी देखील देण्यात आली. परंतु अनपेक्षितपणे अपघाताने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एक मोठं नेतृत्व अजितदादा पवार यांचं निधन झालं. राज्यामध्ये 3 दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे आणि या पार्श्वभूमीवरती आता या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या वितरणाला किंवा याच्या पुढच्या कारवाईला दिरंगाई होऊ शकते. फक्त नमो शेतकरीच नाही, अशा रिलेटेड असलेल्या योजनांचे जे काही हप्ते वितरण असेल याच्यामध्ये कुठेतरी दिरंगाई होऊ शकते. आज अपेक्षा होती की 30 जानेवारीला या योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी निधी वितरण करण्यासाठी मंजुरी दिली जाईल, परंतु अद्यापही याचा GR आलेला नाही आणि आज शुक्रवारी GR न आल्यामुळे जर याचा GR सोमवार मंगळवारी किंवा पुढे आला तर तिथून पुढे सुद्धा वितरणाला आणखीन उशीर होऊ शकतो. त्याच्या संदर्भातील जे काही आता नवीन अपडेट येईल ते नवीन अपडेट आल्यानंतर सुद्धा आपण नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुर्तास तरी जोपर्यंत याचा GR येत नाही तोपर्यंत हप्ता वितरणाची कुठलीही शक्यता दिसून येत नाही आणि सध्या राज्यामध्ये असलेलं दुःखाचं सावट याच्यामुळे नक्कीच या योजनेचा हप्ता वितरण करण्यासाठी आणखीन शेतकऱ्यांना काही काळ वाट पाहावी लागणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या संदर्भातील हे काही महत्त्वाचे असे अपडेट होते, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह.